कोपरगावमध्ये ही घटना घडलेली आहे। शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली। आरोपी संतोष हरिभाऊ आराणे याला ताब्यात घेतलेला आहे। असं काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणी नेहा बाथरूमला जाते असं सांगत बाहेर जाऊन सौरभ नावाच्या तरुणासोबत अंधारात उभी राहून बोलत होती। तिचा काका संतोष याने पाहिले। पुतणी नेहा विवाहित असून रात्रीच्या अंधारात दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याने त्याला संशय आला आणि त्याच्या रागाचा पारा चढला। त्यानंतर त्याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने पुतणीवर वार करत तिची हत्या केली। या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या नेहाला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मृत तरुणाची आई ज्योती नंदकिशोर आराणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली। कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात सप्तशृंगी माता मंदिराजवळ बुधवारी संशयावरून काकाने आपल्याच पुतणीची कुऱ्हाडीने गाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। रागाच्या भरात काकानेच पुतणीवर कुऱ्हाडीने घात केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। या घटनेने कोपरगाव हादरून गेलेला आहे।